हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू अदर ब्लॉग गाईज. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे गाईज. तर आत्ता आहे संध्याकाळ आणि संध्याकाळचे वाजले 5:15. ठीक आहे. आणि हा ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती असेल, थंबनेलवरनं आणि टायटलवरनं समजलं असेल की आपण चाललो आहे आगरी महोत्सवला. तर ॲक्च्युली तुम्हाला मी 2 ब्लॉग अगोदरच सांगितलेला, जेव्हा मम्मी पप्पा कर्नाटकाला गेले ते त्या ब्लॉग मी तुम्हाला तेव्हाच सांगितलेलं मी. तेव्हा 10 तारखेपासूनच चालू होते आगरी महोत्सव डोंबिवलीला. बट ते नंतर 10 तारखेला आपल्याला जमला नाही जायला. ॲक्च्युली 8 तारखेला घरी आलो, भिवंडीला परत आलो आणि 10 तारखेला काय जमला नाही. मग विचार केला मी आपण नंतर जाऊया 14 तारखेला. सो 15 तारखेला ठरलेला उद्याचा रविवारी, बट तो आम्ही 14 तारखेला डिसाईड केला. तर आज आपण जाऊया आगरी महोत्सवाला डोंबिवलीला. भरपूर मजा येणार आहे आणि तिकडेच ब्लॉग होईल आजचा. बट ह्यावेळी ओम नाही आहे आपल्यासोबत, ना ओम आहे ना कार्तिक आहे ना आहे ना. तर हे तिघं पण नाही आहेत. काही जरा इथं आपले ब्लॉग्स लावलेले, तर असा जरा कसं आहे माहिती काय, जे पण आपल्या ब्लॉग्स आहेत ना, खास कर की गणपतीचे बाबांना ते 1 नंबर झालेले ब्लॉग. आता ते गणपतीचे ब्लॉग जे आहेत तुम्हाला कसे वाटले हे मला काही समजलं नाही, बट मला लय आवडले. मी सतत बघत असतो. तर जरा आपले ब्लॉग्स वगैरे बघत होतो आणि इथं इथले जरा सोनपापडी खायला. तर आता वाजलेत पण किती, 5:30 वाजले. तर 15 मिनटं झालीत ब्लॉग सुरू करून, पण ठीक आहे. तर आज विचार चालला जरा मिनी ब्लॉग पण बनवायचा. तर अजून स्टार्ट तर नाही केला, तर आता आपण स्टार्ट करूया मिनी ब्लॉग बनवायला. ठीक आहे. तर चला आता वाजले 7 आणि आम्ही ॲक्च्युली 6 वाजता निघणार होतो, पण आता 7 वाजले तर 7 वाजता निघूया. आणि ही माझी तयारी इथं झाली. तर दादूच पण आलं आहे, जरा कॉलवर बोलतो आहे. पप्पांचा कॉल आला वाटतं, ते बोलतात खाली यायला. तर गाडी वगैरे आणलेली खाली जेव्हा 5 मिनिटानंतर. तर चला आता पटापट निघूया आपण पण, कारण की भरपूर लेट होतं. आता तसं 7 ते इथेच झालं. आता 10चा टाईम आहे, म्हणजे 10 वाजता आम्हाला घरी पण यायचं आहे, कारण की घरी येऊन जेवण वगैरे करायचं आहे किंवा बघू. तर बाहेरचा प्लॅन झाला. ॲक्च्युली बाहेर जायचा मजा नाही ना, आज वेदचा दिवस, श्री गुरु दत्त जयंती आज. आणि चला याच्यात पण चार्जिंग झाली आपली 69. सो चला आता आपण पटापट निघूयात. लेट्स गो गाईस. तर हे बघा इथे सगळ्यांची तयारी झाल्यात. हे बघा तर चला आता आपण निघूया आपल्या आगरी महोत्सवला. हे बघा ट्रायपॉड पण घेतला सोबत, तर गरज लागलीच तर आपण जाऊया. चला निघूया आता. पप्पा पण आले तिकडं. चला आणि आपली गाडी पण आलेली आहे, गाडीत पण बसलेले. बोला गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मोरया. तर हे बघा फ्लॅश लावून पण का उपयोग नाही. जरा चार्जिंग लावून झालं वाटतं त्या ट्रायपॉडच्या फ्लॅशची. त्यानंतर घरी गेल्यावर नंतर उद्या परवा चार्ज पण करावं लागेल. तर आता आपल्या 7:15 वाजली इथंच निघाला. तर नंतर आता बघू किती वाजता पोचतो. हां ट्रॅफिक लागेल. हे बघा गाईज आता आपण बसलोय ट्रॅफिकमध्ये फसलोय. ओके गाईज, तर फायनली आपण आता पोचलोय आगरी महोत्सवला. म्हणजे जरा गाड्या आपण इकडं पार्क वगैरे केले. हे बघा इथं पार्क वगैरे केले आणि थोडं जरा पुढे आहे तेव्हा इथून दिसतोय, दाखवतो आम्हाला. हे बघा तो आपल्याला आकाश पाळणा दिसतो एकदम असं काय प्रकारे. तर चला आता निघूयात आपण आगरी महोत्सवला. चला. तर फायनली आपण पोचलो आहे आगरी महोत्सवला. बघू शकता तिथपर्यंत आहे. आता इथून एवढं वाटत नाही, पण आतमधून लय मोठा आहे तो. तर चला जाऊन बघू आपण. ही आपली तिघं इथं हो आपण. चला आता जरा तिकीट वगैरे काढू. हे बघा चला आता तिकीट वगैरे काढू आपण. बघू कसा काय काय यांनी केले आज. आणि आपला जो भिवंडीचा आहे ना आगरी महोत्सव, त्याला अजून टाईम आहे.
आणि तो आपण बघू आता, विचार चालला माझा मित्रांसोबत करायचा, तो तेव्हा पण मजा येईल भरपूर. आणि ऐकून इथे प्रमुख पाहुण्यांना बोलवतात, बघू यावर्षी कोण आलं इथं आज. तर मागच्या वर्षीप्रमाणे दरवर्षी असतो तसा इथं तिकीट घर, इथं एंट्रन्स जे आपण हे बघू शकता आपण. तर आता दादूच गेले तिकडं, तिकीट काढेल, आपण इथे जाऊ परत आतमध्ये. चला बघा दादूच पण आले आता तिकीट्स घेऊन. आता आपण निघू. दाखव तिकीट, दाखव. हे तिकीट भेटले आपल्याला. बघा आता आम्ही निघालोय. चला आपण इथं बघू शकतो, इथं बाप्पाची मस्त सुंदर अशी मूर्ती, एकदम मस्त वाटतं. बाप्पा यो आपल्या चॅनल लय पुढे जाऊ दे, अजून सपोर्ट दे. फायनली आपण एंटर केलाय आगरी महोत्सवला. इथं काय अशा प्रकारे एकदम मोठाच्या मोठा. इथं आहे बघा, इथं सिद्धिविनायक गणपती मंदिर. काही जरा थांबा, आता मी वाईड अँगल ऑन करतो, कारण की जरा क्लोजअप अँगलवाला आहे ना, तर बरोबर शूट का होतं. हे जरा पुढे आहे कसं, पुढे गेले, अजून पुढे चाललं ते काय बोलणार. मम्मी पप्पा मस्त बघत चाललेत तिकडं. मॉम थांबले जरा, हे मस्त आरामात चाललेत पप्पा इथं. दादूच पुढे गेले. आपण बघू शकतो त्या भाजी वगैरे काय. हे काय हां काय बोलतात, सोप, बडीशेप हां. आयुषला आणला असतं, इथंच राहिला असतं तो. मग आहे काहीच तर आपण आयुषला पण आणणार होतो फॅमिली सोबत. आयुषला आणला असता ना, तिकडं थांबला असतं, पण एवढी गर्दी आहे तर आयुषला नाही आणला मी. आयुष तुझं ब्लॉग बघत असशील, जरा समजून घे बाबा, एवढी गर्दी आहे ना, नसता आणला तुला. हे बघा इथं हे काय बघा, वाचून घ्या, एवढी जण आहेत. हे शॉप चला बोला सर, काय बोलले? व्हेज वाला देऊ, नॉनव्हेज वाला देऊ, चिकन वाला देऊ, मटन वाला देऊ. चिकन घ्या, मटन घ्यायचं. हा मसाला आहे, मसाला लावा, मिक्स करा, फ्राय करा. ठीक आहे, चिकन वाला तुम्हाला घ्यायचा कुठला, आधी डिसिजन करा म्हणजे घ्यायचा कुठला. चला टेस्ट बघायचं, क्वालिटी बघायचं, चव अशी सांगावी कशी, जिभेला वेळ लावणारा मसाला. तर हे बघा इकडं पण आहे काहीतरी, मला काय माहीत नाही एवढा. बघा बघू नये मग वाईट थांबा दाखवतो. बघू शकता एकदम मसाला घेतला. हां तो मागाशी आपण मागे शॉप बघितला ना, तिकडचा घेतला तो. आले सलग लागत चाललेत, तिकडचं आलो ना आम्ही. पण पापड घेतला ना, घेतला कुठला, नाचणीचा पापड घेतला. नाचणीचा घरी झाला होते बनवायचा. बघा किती मोठा यांचा हे प्रॉफिट किती होते सगळ्यांचा. अरे बाबा गर्दी पण गर्दी. अरे बाबा गर्दी एवढी नाही पण ती हां सीन असा होईल.
बापरे. आता इथं तर आपलं काय आपल्याला काम नाही, फक्त आईचं काम आहे. कारण की इथं सगळं आता आय थिंक लेडीजचं चालू आले. हे कुठे गेले पप्पा, कुठे गेले पप्पा? हे बघा, हे आपण चल पुढं मग चल ना तू आगे. थांबले बघू तक्क करता. अरे त्याची फ्रेंड आयुषी आहे बाबा. नहीं तो इसमें का भी है ना. हॅलो. बघा इथं काहीतरी आहे, तर आपण पण एक घेऊ. फर्स्ट टाइम चांगला आहे. हे बघा इथे बघा. काहीच ऍक्च्युली सीन काय आलाय की आता मी इथं एकटा बसलोय. हे बघा तिकडं पप्पा आणि दादू साहेब, हे बघा नीट नीट दिसत आहेत. आणि आई साहेब गेलं पुढं. हे बघा आले पण. आणि सीन कसा आहे माहिती आहे काय की आपल्याला लॉंग ब्लॉग करता करता मिनी ब्लॉग पण करायचं आहे. पुढे गेले मिनी ब्लॉग पण बनवायचं आहे. आता मिनी ब्लॉग बनवायला तर वेगळा शूट करायला लागतं एक तर, आणि ते शूट करायला प्रॉब्लेम नाही. तर मी ट्राय करतोय कसा कसा करायचा. इथं बघा हे काय आहे. आता हे काय मला नक्की काय माहित नाही. लोणचं आहे. हे किती लोणचं आहे. हा मग रिपीट आलं ना. आम्ही आलोय. आई बोलली ये इथं काय अशा प्रकारे आहे सगळा. कुठला पाहिजे. अरे असते काय सगळे अख्खा शॉपच शिकत पाहिजे ना. बघा आमचं दुकान आहे डॉमिनी ईस्टला. आपली दुकान आहे PG ज्वेलर्स मानपडा रोडला. आगरी पोलीस दालन सर्व बघायला भेटेल तुम्हाला. 10 ते 5 तोळे सर्व प्रकारचे आणि शुद्ध सोनं भेटेल. जय हिंद. चला आता इथून आपण इथे घेऊया. आता थोडीशी शॉपिंग केली तरी अजून किती बहुतेक माझ्या मते ना 16-17% झालं असणार. आता ते कमी जास्त पण शकतो. तर आता मला काय एवढं माहीत नाही, पण अजून भरपूर टाईम आहे. अजून भरपूर बाकी आहे एक्सप्लोअर करायचा. अजून पिशव्या किती भरतील काय माहीत नाही. आता जे बघतो 2 पिशव्या भरल्या. आता काजू वगैरे बघतो आपण पण जरा ट्राय करू. काजू बघूया चांगलं आहे. आणि इथं पण जरा आता किचन वगैरे लागलेलं आहे. हे बघा इथं आपली फॅमिली पुढे गेली. आता एक मिनिट जरा आपण पण आपल्या फॅमिलीसोबत कनेक्टेड राहू. तर इथं साड्या वगैरे आता आलेल्या. इथं काय हा किती सुंदर आहे. एकदम तेव्हा मग किती भारी. दादूसने चहा पेत घेतली तर मला नको आता चहा, कारण की टाईम लय होले. आपण नंतर बघू. डायरेक्ट जेवणच करू आता. काही टाइमपास वगैरे भेटला तर आपण इथं पण नंतर जाऊ. $150.
काय माहित नाही आता झोप यायला लागले मला हळूहळू खरं अहो, प्रत्येक वेळेला काय असं कसं वाटतंय मग येऊन एकदम फसला मस्त वाटलं एकदम काय म्हणजे इथं आल्याच्या नंतर आपल्याला आगरी महोत्सव बोलल्यावर मग आपल्या जातीचा आपल्याला गर्व आहे. हो तरी पण आपली आगरी गाणी लावली नाही लावतील लवकरच लावतील आणि लावायलाच पाहिजे. जेव्हा आपली आगरी गाणी असतील ना तेव्हा अजून एनर्जी वगैरे येईल. मी मागच्या आगरी महोत्सवच्या ब्लॉगमध्ये पण बोललेलो आगरी गाणी लावा. हो हे अजून तिकडंच थांबलेत बघू आता कधी येता नाही मग आपण निघू. बघा तिथं थार आले डायरेक्ट पोरगी थार घेऊन आले हे बघा अजून एक आहे 2-2 थार हे बघा. आता सिंगर पण आले तिकडं हे बघा आपल्याला याच्यात नाही सर टीव्हीत ना कॅमेऱ्यात पहिले होता हो आणि आंबेडकर मस्त बोलतोय गाणं गातोय बघा कसे लहानशे चाललेत ग्रुप. एक तिकडं थांबलंय ठीक आहे. आवळा रस पिशवी मी दोन सगळे घेतले 3 हा तिकडं 3 अजून एक वाट्यांमध्ये आपण खाऊया आणि मुलीने आपण खाऊया. आणि अजून पण 20% झालं असेल 20 ते 20%. बाबांच्या फोननी कट केला हे बघा हे बघा हे बघा इथून आपण एंट्री केलेली बस एवढाच झालं आहे. अजून भरपूर कव्हर करायचा बाकी आहे. हे पण पुढं घेते चला. तर गाईज हे बघा इथं अजून इथं मस्त आपला असा आहे आणि हे बघा भूत त्याची वाट बघतो वाचतोय आगरी कोई गाणी वाचताय बघा कशी एनर्जी आली डायरेक्ट अंगात. इथं आपल्याला आपले टी शर्ट वगैरे बघायला भेटतात. त्याचं जाऊ तिकडं बघूया कशी कशी आहेत. चला आपण बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट वगैरे काय काहीच काय भारी आहेत बघा ना. आपण किती मस्त आहे. बोलायचं आता काहीच एवढी भारी भारी टी शर्ट आहेत की बघता बघता आपली फॅमिलीच पुढे गेली. एक मिनिट चला पोचलो. वा इथं आला पुन्हा मच्छीचा मार्केट प्लेस. हे बघा इकडंच एवढंच आहे. चला बघून घेऊ कुठली कुठली कशी आहे. हे बघा एकदा शूट करतोय मी. चला तिकडं पण अजून अशी आणि तिकडं अजून आहे. आता एक एक करत दाखवलो तर आम्हाला लेट होईल त्यापेक्षा आपण जरा पुढे जाऊ. इथं आलोय इथं आहेत पुस्तकांचा इथं आहे पुस्तकांची शॉप. बघा इथे चित्र वित्र काढू ना. खाली पडलं होतं तुम्हाला देऊ तुम्हाला गेलो खाली पडलेला मुख्य मला देतोस नालाय का? शपथ एकच पडलं होतं सगळे पाय घेऊन चालले होते. म्हणलं आमच्या बाईसाठी आहे लगेच तुम्हाला घेऊन पाय फाडून तुझा असं उशीर. काही सर्वांचा लाडका म्हणजे महाराष्ट्राला लाडका आता गौरव मोरे पण आला तिकडं. आपण नंतर जाऊन बघूया तिकडं. मागे वळून बघ. सुरेखा कोण आहे?
आयटम बरोबर आहे ना. म्हणजे असं मी नाक्यावर उभा आहे, सूर्यकांनी गप जायला पाहिजे ना, ओळून कशाला बघायला पाहिजे, ओळून बघितलं ते आयटम. आता आम्ही पोरं नाक्यावर बेकून तांबाखू पडतो. काहीच आता तुम्हाला बघितलं असाल गौरव मोरे आणि अजून सूर्यकांत याचा भरपूर जण आले. तर आपण बघू इथं गाड्या, मागच्या वेळेला जेव्हा गाड्या होत्या तेव्हा भरपूर गाड्या होत्या, म्हणजे जवळजवळ 2-3 फोर व्हीलर होत्या. आता इथं आपण बघू शकतो इथं स्कूटी ठेवले त्या साईडला आणि इथं ठेवलं आहे 2 फोर व्हीलर. हे बघा असे मस्त ब्लॅक अँड व्हाईट. हे बघा इथं आता राजस्थानचा त्यांचा गेटअप आणि इथं पूर्ण फुडिंगचंच आहे, म्हणजे खाय पियाचंच आहे सगळं. चायनीज जे काय पाहिजे ते. हे आणलंय. अरे 1 पीस कमी. अच्छा हा खातोय, तेच बोलतो 1 पीस कमी दिला. चांगलं आहे. हे बघा काहीतरी वेगळाच प्रकार दिसतो. खानदेशी प्रकारे 10ला भेटू केला ना. आता ॲक्च्युली जो फूड स्टॉल चालू झाले लाईनशी तुम्ही बघा ना, ते आपण बघतो ना गाड्या वगैरे तिकडे होत्या तेव्हापासून, म्हणजे तिथून ते पूर्ण तिथपर्यंत पूर्ण फुल स्टॉल खायचे दुकानं. आता घेतो आम्ही कचोरी, बघू कशी आहे टेस्ट त्याची पण. आणि जे पापडाचा प्रकार होता तो पण मस्त होता. कुठे आहेत पप्पा? काहीच तर आहे बघा. आता शेगावची कचोरी खातो मी, एकदम मस्त आहे. तर मस्त आता इथं गरम गरम कचोरी खातो. इथं मिरची ठेचा पण आहे आणि बरा वाटतो आगरी मसाला येऊन. काय बोलतो आपण? 1 नंबर कचोरी, 1 नंबर कचोरी, शेगावची कचोरी. तुम्ही पण या, 1 नंबर आहे. धनी तुम्ही पण या जरा आगरी महोत्सवाला एन्जॉय करा. जास्त दिवस नाही उरले, 2-3 दिवसच उरलेत. जरा या तुम्ही पण, जरा खावा पिवा एन्जॉय करा मस्त फॅमिलीला घेऊन. तर तिकडे ॲक्च्युली हे पालना, आकाश पालना योगा आकाश पालना सगळं तिकडे आहे, बट तिकडे आम्ही नाही जात. आता याचं कारण असं आहे की हे बघा, एक तर आपल्या मोबाईलमध्ये चार्ज पण नाही एवढा, आणि मेन आपल्याला जायचं आहे भिवंडीला, टाईम लागेल आणि आता ट्रॅफिक वगैरे पण लागेल. आणि नशीब होतं आपला का आपण जाताना आपल्या ट्रॅफिक नव्हती. सो चला जर आता पुढं आपण बघूया. बघू शकतो खावा पियाचं सामान सगळं आता खायला प्यायला. बघू शकता आपण इथं नॉनव्हेज. एक मेरे को ये भी दे दीजिएगा. कोलंबे आहे, तो कितना हो जाएगा? कोलंबे पण आहे. ये 80 रुपये का है. इथं शोरमा, लॉलीपॉप सगळं इथं भेटते. चिंबोरी पण लॉलीपॉप चिंबोरी पण कुठे चिंबोरी बघा, चिंबोरी पण इथं. पाण्याची बॉटल. छत्रपती शिवाजी महाराज. यो चकला. याला आता एनर्जीसाठी काहीतरी पाहिजे. मोहितो जो काढलाय तो मोहित नावाचा असेल. मोहित नावाने मोहितो काढला. कसे एकदम मॅरिनेट वगैरे करून ठेवलेले आहेत. 20 रुपयाला तिकडं पण आहे. काहीच मला वाटला अजून पुढं वेगळं असेल, पण तेच जे मागं होता तेच रिपीट झालेलं आहे. तर आता काय पुढं असं दाखवायला एवढा नाही.
जरा अजून थोडा पुढं गेलो ना तर जरा वेगळं दिसतं काहीतरी, ते दाखवतो मला. आणि मेन गोष्ट ही आहे की मार्केट आता आपलं संपत चालली हळूहळू. जो आपला टक्के होती टक्केवारी 20%, 30%, ते तर हळूहळू आता 90 नाही हा, पण 92% आले. एवढं आपण कवर केले आणि भरपूर काय काय एन्जॉय करतो आपण आता. हे बघा अशी फुगे इथं थांबली दोघं. आपले खायचे का? मला आता नको काय. ग्रेव्ही मिळणार ना, परत लागली तरी देणार. फक्त ते इथं काय होतं, कोण नाही कोण धक्का लावतो म्हणून कोण भरलेले सांगत तापे घेतलेत. काहीच आहे बघा, हा तोच पान शॉप आहे. म्हणजे कुठला, जेव्हा दादू, कार्तिक, मी आणि ओम आपण पान खाल्लेलं तिकडं. मी नव्हतं खाल्लं, तिकडंच आहे. आता म्हणजे तिकडं थांबलेत, मम्मी पण थांबलेत तिकडं. तर आता आपण जाऊ बघूया. आणि गाईज कसं आहे, इकडं एक्सप्लोरिंग करणार का अजून भरपूर काय काय, म्हणजे अजून भरपूर शॉप वगैरे आहेत जे आपण कवर नाही केले. बट ठीक आहे, कारण की कसं सीन आहे की आपल्याला एकतर लवकर पण घरी जायचं आहे आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही. जसं चार्जिंग वगैरे काही फुल अशी केली नव्हती. दुपारी वगैरे PUBG वगैरे खेळलो, त्यानं काही चार्जिंग घेतली याची प्रॉपर झाली नाही. पण ठीक आहे, तर अशा काही प्रकारे आपला ब्लॉग झालेला आहे. तर चला, या ब्लॉगला मी इथेच एंड करतो. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा. या ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा. खास करून डोंबिवलीकरांपर्यंत पोचवा. आणि जर डोंबिवलीच्या बाहेरचे असतील त्यांच्याकडे पण पोचवा. म्हणजे आणि तुम्ही पण या इथे जरा आगरी महोत्सवाला. हे बघा मागं असा आकाशपानला दिसतोय ना. तर या ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.